नमस्कार. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाची जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवेन. या ओवीमध्ये माऊलींनी मराठी भाषेचा गोडवा आणि रसाळपणा अमृतापेक्षाही श्रेष्ठ असल्याचं म्हटलं आहे. मराठी भाषेचं कौतुक करताना श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मराठी भाषेचे बोल इतके कौतुकास्पद आहेत की ते अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे अधिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. आपल्या महाराष्ट्रातील लोकांमध्ये एकता, स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी हा संदेश दिला. लोकांना एकत्र आणून महाराष्ट्र राज्य तसेच मराठी भाषा टिकावी आणि वाढावी हाच यामागचा उद्देश होता. दरवर्षी आपण 27 फेब्रुवारीला वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रजांचं साहित्य आजही मराठी वाचकांना प्रेरणा देतं आणि मराठी भाषेचा अभिमान वाढवते. याच कुसुमाग्रजांच्या महान साहित्यिक कार्याची आठवण करून देण्यासाठी सर्वजण मिळून आपण मराठी भाषेचा जागर करूया. मराठी ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजभाषा असून ती समृद्ध इतिहास आणि परंपरा लाभलेली भाषा आहे. आपल्या या मराठीत संत साहित्य, अभंग, भारुडे आणि आधुनिक साहित्याचा मोठा खजिना आहे. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोकजीवन मराठी भाषेतून व्यक्त होतं. आपले गडकिल्ले, मराठी सण उत्सव आणि लोककला यातून महाराष्ट्राची ओळख ठळकपणे दिसून येते. आपली माय मराठी लोकांना एकत्र बांधते आणि आपुलकी निर्माण करते. म्हणूनच आपल्या मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी, तिच्या समृद्ध परंपरेचा सन्मान करण्यासाठी, आपल्या भाषेचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी, मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्याचा अभिमान व्यक्त करण्यासाठी, आपली भाषा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या आत्मीयतेने, मोठ्या उत्साहात येत्या 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस साजरा करूयात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.